स्वतःच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या वडिलांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता. मुलीचा आरोप खोटा की पोलीस तपास कच्चा? पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या एका पित्याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल पुणे न्यायालयाने दिला आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने आरोपीला दिलासा दिला आहे. नेमकी घटना काय होती? काही काळापूर्वी वाकड परिसरात एका अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर वाकड पोलिसांनी तातडीने भारतीय दंड संहिता IPC आणि पोक्सो POCO कायद्यांतर्गत संबंधित वडिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. सामाजिक स्तरावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. न्यायालयातील सुनावणी आणि निरीक्षणे. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात पार पडली. सुनावणी दरम्यान खालील महत्त्वाचे मुद्दे समोर आले. पुराव्यांची कमतरता, सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीदार आणि फिर्यादीच्या जबाबातील तफावत न्यायालयाच्या निदर्शनास आली. वैद्यकीय अहवाल, पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणी अहवालात अत्याचाराला पुष्टी देणारे ठोस पुरावे सापडले नाहीत. संशयाचा फायदा, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊनही केवळ आरोपांच्या आधारे शिक्षा देता येत नाही असा निकष लावत न्यायालयाने आरोपीला संशयाचा फायदा दिला. न्यायालयाचा निकाल. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले की आरोपी विरुद्ध लावण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी लागणारे सब्बळ तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध नाहीत. परिणामी पुराव्याअभावी संबंधित वडिलांची या प्रकरणातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात आली. वाकड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला होता. मात्र आता न्यायालयाच्या या निकालामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.